जय माता दी. देवी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दुर्गा देवीच्या 5व्या स्वरूपाबद्दल म्हणजेच माता स्कंदमातेच्या उत्पत्ती, कार्य आणि महात्म्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. माता स्कंदमाता आपल्या पुत्र स्कंद अर्थात भगवान कार्तिकेय यांची माता आहे आणि त्यांच्या उपासनेने भक्तांना अपार शांती, सुख आणि मोक्ष प्राप्त होतो. चला तर मग आपण त्यांच्या उत्पत्ती, कार्य, महिमा आणि मातृत्वाच्या गाथेचे सविस्तर वर्णन ऐकूया. माता स्कंदमातेच्या उत्पत्तीची कथा पौराणिक धर्मग्रंथांशी संबंधित आहे. देवी भागवत आणि दुर्गा सप्तशतीमध्येही त्याचे सविस्तर वर्णन आढळते. माता स्कंदमातेचे नावच तिच्या मातृत्व आणि दिव्य स्वरूपाचे दर्शन घडवते. त्यांचे नाव स्कंदमाता असे पडले कारण त्या भगवान स्कंद अर्थात भगवान कार्तिकेय यांच्या माता आहेत. भगवान कार्तिकेय यांना अनेक नावांनी ओळखले जाते, त्यापैकी एक नाव स्कंद असेही आहे. स्कंदमातेचे हे रूप एका मातेची शक्ती, करुणा आणि प्रेमाचे अद्वितीय प्रतीक आहे, जी आपल्या पुत्रासाठी कोणतेही बलिदान आणि संघर्ष करण्यास तयार असते. ही कथा त्यावेळची आहे जेव्हा देव आणि असुरांमध्ये घनघोर युद्ध झाले होते. असुरांची वाढती शक्ती आणि त्यांच्या अत्याचारांमुळे त्रस्त झालेल्या देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. त्यांना माहीत होते की केवळ भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या कृपेनेच त्यांना या संकटातून मुक्ती मिळू शकते. देवांनी भगवान शंकरांना विनंती केली की त्यांनी असुरांचा संहार करण्यासाठी काहीतरी उपाय सांगावा, जेणेकरून जगात पुन्हा शांती आणि संतुलन प्रस्थापित होईल. देवांची ही प्रार्थना ऐकून भगवान शंकरांनी एक उपाय सांगितला. त्यांनी म्हटले की असुरांचा संहार करण्यासाठी आणि जगात धर्म व शांती पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी एका वीर योद्ध्याचा जन्म होईल, जो असुरांचा नाश करणारा म्हणून प्रकट होईल. हा योद्धा स्वतः भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यापासून जन्म घेईल आणि असुरांना पराभूत करून देवांना पुन्हा स्वर्गाचा अधिकार मिळवून देईल. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यापासून एका दिव्य पुत्राचा जन्म झाला, ज्याला कार्तिकेय आणि स्कंद या नावांनी ओळखले जाते. भगवान कार्तिकेय युद्धकलेत अत्यंत निपुण आणि शक्तिशाली योद्धा म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांना देवांचे सेनापती असेही म्हटले जाते. त्यांचा जन्म विशेषतः असुरांचा संहार आणि देवांचे रक्षण करण्यासाठी झाला होता. कार्तिकेय, ज्यांचे एक नाव स्कंद असेही आहे, यांनी आपल्या जन्मानंतर लगेचच अद्भुत शौर्य आणि शक्तीचे प्रदर्शन केले. ते असुरांविरुद्ध देवांच्या सेनेचे प्रमुख बनले आणि आपल्या कौशल्याने असुरांचा संहार केला. त्यांनी युद्धात अद्वितीय शौर्य दाखवत असुरांना पराभूत केले आणि देवांना असुरांच्या दहशतीतून मुक्त केले. त्यांच्या या महान विजयामुळे देवांचे स्वर्गीय राज्य पुन्हा प्रस्थापित झाले आणि जगात धर्म व शांतीचा संचार झाला. माता स्कंदमातेचे स्वरूप अत्यंत सौम्य आणि दिव्य आहे. त्यांचे रूप भक्तांना मातृत्व, संरक्षण आणि करुणेचा संदेश देते. माता स्कंदमातेला 4 भुजा आहेत. ते आपल्या 2 भुजांमध्ये पुत्र स्कंद यांना घेऊन बसल्या आहेत, तर इतर 2 भुजांमध्ये कमळाचे फूल धारण करतात. त्यांच्या हातातील कमळाचे फूल त्यांच्या पावित्र्य आणि दिव्यत्वाचे प्रतीक आहे. माता स्कंदमातेचे वाहन सिंह आहे, जो शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. सिंहावर आरूढ असणे हे दर्शवते की त्या आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी नेहमी तयार असतात. माता स्कंदमातेच्या चेहऱ्यावर एक मधुर आणि करुणामयी हास्य असते, जे दर्शवते की त्या आपल्या भक्तांप्रती ममत्व आणि करुणेने परिपूर्ण आहेत. त्यांच्या या सौम्यतेमुळे भक्तांना शांती आणि प्रेमाचा अनुभव होतो. माता स्कंदमातेला कमळावर बसलेले दाखवले आहे, त्यामुळे त्यांना पद्मासना देवी असेही म्हणतात. कमळाचे हे आसन त्यांच्या दिव्यत्व आणि पावित्र्याचे प्रतीक आहे. कमळाचे फूल चिखलात फुलते, जे जीवनातील अडचणींवर मात करून शुद्धता आणि पावित्र्याकडे जाण्याचे प्रतीक आहे. माता स्कंदमातेचे मुख्य कार्य त्यांच्या पुत्र स्कंद यांचे रक्षण आणि पालनपोषण करणे आहे. ते आपल्या भक्तांसाठी मातेच्या रूपात संरक्षण आणि करुणेचे प्रतीक आहेत. माता स्कंदमातेचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांचा पुत्र स्कंद यांचे पालनपोषण करणे. स्कंद एक वीर योद्धा आहेत, जे असुरांचा संहार करतात. त्यांची माता असल्याने माता स्कंदमाता आपल्या पुत्राला अपार शक्ती आणि धैर्य प्रदान करतात. हे दर्शवते की त्या आपल्या भक्तांनाही त्यांच्या पुत्राप्रमाणे धैर्य आणि आत्मबळ प्रदान करतात, जेणेकरून ते जीवनातील अडचणींना सामोरे जाऊ शकतील. माता स्कंदमाता करुणा आणि ममत्वाचे प्रतीक आहेत. त्या आपल्या भक्तांना मातृत्वाच्या स्नेहाने आशीर्वाद देतात. त्यांच्या कृपेने भक्तांच्या जीवनात संरक्षण, शांती आणि प्रेमाचा संचार होतो. माता स्कंदमातेच्या कृपेने भक्तांना विजय आणि शक्ती प्राप्त होते. त्यांच्या पुत्र स्कंद यांच्याप्रमाणे त्या आपल्या भक्तांना प्रत्येक प्रकारच्या अडचणी आणि अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी आशीर्वाद देतात. माता स्कंदमातेची महिमा अपार आहे आणि त्यांची उपासना केल्याने भक्तांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात. त्या केवळ भौतिक सुखसुविधाच प्रदान करत नाहीत, तर आध्यात्मिक उन्नती आणि मोक्षाचाही आशीर्वाद देतात. माता स्कंदमातेच्या उपासनेने भक्तांना मोक्ष प्राप्त होतो. त्या अशा भक्तांचा मार्ग प्रशस्त करतात, ज्यांना संसाराच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्षाकडे जायचे आहे. त्यांच्या कृपेने मनुष्याचे सर्व पाप समाप्त होतात
आणि त्याला मोक्ष मिळतो। माता स्कंदमाता आपल्या भक्तांना त्याच प्रकारे स्नेह आणि संरक्षण देतात, ज्या प्रकारे ते आपल्या पुत्र स्कंद यांची काळजी घेतात। त्यांच्या उपासनेने भक्तांच्या जीवनात शांती आणि समृद्धी येते आणि ते प्रत्येक प्रकारच्या अडचणींपासून सुरक्षित राहतात। माता स्कंदमातेच्या उपासनेने घरात धन, धान्य आणि सुख समृद्धी येते। त्या आपल्या भक्तांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि आनंदाचा आशीर्वाद देतात। माता स्कंदमातेची पूजा विशेषतः नवरात्रीच्या 5व्या दिवशी केली जाते। दररोज त्यांची उपासना केल्याने भक्तांना शक्ती, संरक्षण आणि समृद्धी प्राप्त होते। पूजेपूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा। मातेच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर दिवा लावा आणि त्यांच्या चरणी फुले अर्पण करा। पूजेसाठी पांढरी फुले, धूप, दिवा, चंदन आणि नैवेद्य वापरा। माता स्कंदमातेला पांढरी फुले अत्यंत प्रिय आहेत, म्हणून ती अवश्य अर्पण करा। पूजेदरम्यान या मंत्राचा जप करा। ओम देवी स्कंदमाताये नमः। या मंत्राचा जप केल्याने मातेची कृपा प्राप्त होते आणि भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते। पूजेच्या शेवटी मातेची आरती करा आणि त्यांना नैवेद्य अर्पण करा। आरती केल्याने मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि मनात शांती व समाधानाचा अनुभव होतो। माता स्कंदमातेची कथा आणि त्यांची उपासना आपल्याला जीवनातील अनेक महत्त्वाचे धडे शिकवतात। त्यांचा सर्वात मोठा गुण मातृत्व आहे। ते आपल्याला शिकवतात की एक माता म्हणून कुटुंबाचे आणि समाजाचे रक्षण केले पाहिजे आणि जीवनात करुणा व प्रेम अंगीकारले पाहिजे। माता आपल्याला प्रेरणा देतात की प्रत्येक अडचणीचा सामना शक्ती आणि धैर्याने केला पाहिजे। ज्या प्रकारे ते आपल्या पुत्र स्कंद यांना शक्ती देतात, त्याच प्रकारे आपणही आपल्या जीवनात आत्मविश्वास आणि पराक्रम टिकवून ठेवला पाहिजे। त्यांच्या उपासनेने आपल्याला हे शिक्षण मिळते की भौतिक समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती दोन्ही एकाच वेळी शक्य आहेत। त्यांच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी सोबतच मोक्षही मिळतो। या प्रकारे माता स्कंदमातेच्या उत्पत्ती, कार्य आणि महात्म्याची कथा आपल्याला हे सांगते की त्यांची उपासना केल्याने जीवनात शक्ती, समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो। त्यांच्या कृपेने आपण प्रत्येक अडचण पार करून आपले जीवन श्रेष्ठ आणि यशस्वी बनवू शकतो। या कथेचे वर्णन करताना किंवा समजावून सांगताना काही चूक झाली असेल तर माता भगवती आमच्या चुका क्षमा करो। जय मा स्कंदमाता।